Hello dear students, welcome to the करडे सर्स कोचिंग. तर आज आपण शिकणार आहोत मॅथ पार्ट 2 चॅप्टर नंबर 4 जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन. तर येथे आपण कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ऑफ ट्रायंगल शिकणार आहोत. म्हणजे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि ते सिमिलर ट्रायंगल आपल्याला करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे, कन्स्ट्रक्ट करायचं आहे. तर बघा कशा प्रकारे कन्स्ट्रक्ट करायचे ट्रायंगल्स. तर आपल्याला एक एक्झाम्पल देऊन आहे बघा. ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर. इन ट्रायंगल एबीसी AB is equals to 5.4 centimeter, BC is equal to 4.2 centimeter, AC is equal to 6.0 म्हणजे 6 centimeter. अँड रेशो देऊन आहे, त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो देऊन आहे. AB is to PQ is equal to 3:2. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC अँड PQR. बघा इथे दोन ट्रायंगल आहे, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. आणि हे दोन ट्रायंगल काय आहे, सिमिलर आहे. त्यापैकी आपल्याला ट्रायंगल एबीसी चे मेजरमेंट देऊन आहे, तिन्ही साईडचं मेजरमेंट देऊन आहे. AB इज इक्वल टू 5.4, BC इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर आणि AC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आणि याच्या करेस्पॉन्डिंग साईडचा रेशो देऊन आहे. AB इज टू PQ इज इक्वल टू 3:2. तर काय करायचं आपल्याला बघा, आपल्याला एका ट्रायंगलच्या मेजरमेंट देऊन आहे, तिन्ही साईड देऊन आहे. आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या ट्रायंगलच्या साईड काढावं लागेल आधी आणि नंतर मग काय करू आपण, ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू. तर बघा कशा प्रकारे काढायच्या. तर बघा काय देऊन आहे, ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. आता आपण चॅप्टर नंबर 1 शिकलो, सिमिलॅरिटी शिकलो. तर बघा जेव्हा दोन ट्रायंगल काय राहतो, सिमिलर राहतो, तेव्हा त्यांच्या करेस्पॉन्डिंग साईडचा रेशो जो आहे तो काय राहतो, इक्वल राहतो. आपल्याला एका करेस्पॉन्डिंग साईडचा रेशो देऊन आहे. तर आपण काय म्हणू बघा इकडे, तर आपण असं घेऊ शकतो का, करेस्पॉन्डिंग साईडचा रेशो म्हणजे AB, या ट्रायंगलची AB साईड, या AB ची करेस्पॉन्डिंग साईड कोणती होईल, मग PQ. काय होणार, PQ इज इक्वल्स टू इकडे BC ची करेस्पॉन्डिंग साईड QR इज इक्वल्स टू इकडे AC ची करेस्पॉन्डिंग साईड कोणती होणार, PR. ओके. तर हे जे करेस्पॉन्डिंग साईडचा रेशो जो आहे, रेशो ऑफ करेस्पॉन्डिंग साईड्स इज इक्वल. ओके. तर आपल्याला यापैकी AB अपॉन PQ म्हणजे AB अपॉन PQ या रेशो, याचा रेशो देऊन आहे 3:2. म्हणजे यांचा रेशो सुद्धा काय होणार, 3:2 म्हणजे इज इक्वल्स टू आपण 3/2 लिहू शकतो का. ओके. नाउ अकॉर्डिंग टू दिस कंडिशन बघा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला तीन साईड देऊन आहे ट्रायंगल एबीसीच्या, आपल्याला ट्रायंगल PQRच्या तीन साईड काढायच्या आहे. मग काय करायचं, लेट एक एक रेशो घ्यायचा. बघा AB अपॉन PQ इज इक्वल्स टू काय आहे, 3/2. ठीक आहे. मग आता AB देऊन आहे ना आपल्याला, किती आहे 5.4. व्हॅल्यू पुट करा 5.4. AB इज इक्वल टू 5.4 अपॉन PQ इज इक्वल टू 3/2. ठीक आहे. ओके. आता बघा हे मल्टिप्लाय करायचं, काय होईल, 5.4 इंटू 3.2 किती होणार, 10.8. 4 2 चा 8 आणि 5 इंटू 10 अपॉन काय होणार, अपॉन 3 इज इक्वल्स टू PQ. तर 10.8 अपॉन 3 काय होणार, 3 त्रिक 9 पॉईंट 3 सका 18 3.6 इज इक्वल्स टू PQ. देअरफॉर PQ इज इक्वल टू किती आला, 3.6 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला ट्रायंगल PQR ची हे PQ साईड मिळाली. नंतर बघा नंतर काय काढू आपण, नंतर सेकंड साईड काढू. मग सेकंड रेशो घ्यायचा, लेट BC अपॉन QR इज इक्वल्स टू 3/2. ठीक आहे, 3/2. आता बघा BC आपल्याला देऊन आहे 4.2 आणि Q अपॉन QR
3/2. ठीक आहे. आता बघा क्रॉस मल्टिप्लाय 4.2 इंटू 2 किती होईल 8.4/3 इज इक्वल्स टू QR. आता बघा किती 3 2 चा 6 3 2 चा 2 आणि 3 8 चा 24 म्हणजे 2.8. QR इज इक्वल टू किती आलं QR इज इक्वल्स टू 2.8 सेंटीमीटर. ओके. अशा प्रकारे आपण काय काढलं QR काढलं, दुसरी साईड काढली. आता आपल्याला थर्ड साईड काढायची आहे ट्रायंगलची. तर बघा तिसरा रेशो घ्यायचा AC/PR इज इक्वल्स टू 3/2. तर AC ची व्हॅल्यू काय आहे 6. सो 6/PR इज इक्वल्स टू 3/2. हां 6 2 चा 12 हा अपॉन 3 इज इक्वल्स टू PR. सो 3 चौक 12 PR. सो PR इज इक्वल्स टू किती 4 सेंटीमीटर. ओके. तर अशा प्रकारे काय केलं आपण ट्रायंगल PQRच्या तिन्ही साईड काढला. नाव आपल्याकडे ABCच्या पण 3 साईड्स आहे आणि PQRच्या पण 3 साईड्स आहे. बाय युजिंग दिस साईड्स वी हॅव टू कन्स्ट्रक्ट दिस 2 ट्रायंगल्स. तर काय करू बघा. ओके. तर बघा दोन्ही ट्रायंगल आपल्याला ड्रॉ करायचे आहे. तर सर्वात पहिले आपण काय करू ट्रायंगल ABC ड्रॉ करू. बघा ABCची AB साईड देऊन आहे 5.4 सेंटीमीटर, BC देऊन आहे 4.2 अँड AC देऊन आहे 6 सेंटीमीटर. तर काय करू आपण कोणतीही एक साईड आपण पहिले ड्रॉ करू. तर काय करतो मी AB घेतो. काय घेतो AB किंवा मग हा मोठी साईड घेऊ शकतो आपण. कोणती एक मोठी साईड घेऊ. किती घेऊ AC घेतो. AC आहे 6 सेंटीमीटर. किती आहे 6 सेंटीमीटर. तर बघा इथे 6 सेंटीमीटरची एक लाईन ड्रॉ करतो मी AC सेगमेंट. ही आहे AC 6 सेंटीमीटर. ओके. नाव बघा AB आहे 5.4. किती आहे AB आहे 5.4 सेंटीमीटर. तर काय करायचं हा चॉक घ्यायचा आणि चॉक मध्ये काय करायचं 5.4 डिस्टन्स घ्यायचं. किती घ्यायचं मेजरमेंट 5.4. तर चॉक मध्ये घेऊ आपण 5.4 घेतलं. ओके. आता काय करायचं AC म्हटलाय किती AB म्हटलाय AB काय म्हटलं AB. तर काय करायचं A वरती असा चॉक ठेवायचा आणि असा वरती चॉक मारायचा. ठीक आहे. हा नंतर काय करायचं BC देऊन आहे आपल्याला 4.2. तर काय करायचं 4.2 डिस्टन्स घ्यायचं चॉक मध्ये 4.2 अशा प्रकारे. ठीक आहे. हा आता काय करायचं काय म्हटलं आहे BC म्हटलंय म्हणजे C पॉइंटवर ठेवायचा असा आणि काय करायचं असा चॉक मारायचा. ओके. आता बघा हे दोनही चॉक ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झाले त्याला असं नोट करायचं. ओके. हा आणि काय करायचं ह्या पॉइंटला असं जॉईन करायचं इथे. म्हणजे हा झाला AB आणि हा झाला AC. तर हा कोणता पॉइंट B ABC. तर हा आपला अशा प्रकारे आपण ABC ट्रायंगल ड्रॉ केला आहे. तर AB किती आहे 5.4 सेंटीमीटर आणि हा BC किती आहे BC आहे 4.2 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपला ट्रायंगल ABC कन्स्ट्रक्ट झालेला आहे. आता असाच आपल्याला काय करायचं आहे ट्रायंगल PQR ड्रॉ करायचा आहे. तर त्याचप्रमाणे बघा आपण ट्रायंगल PQRची PQ काढलं 3.6 सेंटीमीटर, QR निघालं 2.8 आणि PR निघालं 4 सेंटीमीटर. ओके. तर काय करू आपण जे ग्रेटर साईड आहे ते ड्रॉ करू आपण. किती आहे PR आहे आपल्याकडे किती आहे 4 सेंटीमीटर. तर काय करू आपण PR 4 सेंटीमीटरची ड्रॉ करू. तर PR इज इक्वल्स टू 4 सेंटीमीटर. ठीक आहे. हा तर ही आहे आपली PR 4 सेंटीमीटर. ओके. नाव बघा PQ आहे 3.6 सेंटीमीटर. किती आहे PQ किती आहे 3.6. तर चॉक घेऊ आपण. चॉक मध्ये डिस्टन्स घ्यायचा आहे 3.6 सेंटीमीटर 3.6 सेंटीमीटर अशा प्रकारे घेतलं. हा आता काय करायचं PQ 3.6
तर पी वरती चॉक ठेवायचा असा आणि असा वरती आर्क मारायचा किती 3.6 सेंटीमीटर असा. ठीक आहे. ओके, हा झाला 3.6 सेंटीमीटर. नाव आता काय करायचं, क्यू आर देऊन आहे आपल्याला किती 2.8. तर असं अशा प्रकारे 2.8 डिस्टन्स घ्यायचं. 2.8 घेतलं. ओके, आता काय करायचं, आर वरती ठेवायचं ना असा इकडून आर्क मारायचा. या दोन्ही आर्कचा इंटरसेक्टिंग पॉईंट काय मिळाला आपल्याला, हा, याला काय नाव द्यायचं, पी आर. इथं काय येईल मग क्यू, पी क्यू आर. ओके, हा, आता काय करायचं, याला पी क्यू जॉईन करायचं असं. ठीक आहे. हा पी क्यू किती होतं 3.6 सेंटीमीटर. आणि हा क्यू आर किती आहे 2.8. किती आहे 2.8 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपला ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पी क्यू आर हे दोन्ही सिमिलर ट्रायंगल आपण काय केले आहे, कन्स्ट्रक्ट केलेले आहे. ओके, तर बघा हे दोन्ही ट्रायंगल काय झाले आहे, डिफरंट अलग अलग ड्रॉ कन्स्ट्रक्ट केलेले आहे. तर हे कसं होईल, जेव्हा ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पी क्यू आर, बघा या दोन्ही ट्रायंगलचे तीनही वर्टेक्स, टोटल 3 वर्टेक्स काय आहे, डिफरंट आहे. म्हणून हे जे ट्रायंगल्स आहे हे काय झाले आपले वेगवेगळे कन्स्ट्रक्ट केले आपण. ठीक आहे. तर आता याचा सेकंड टाइप बघा. याचा सेकंड टाइप कसा आहे बघा. सेकंड एक्झाम्पल आहे कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एबीसी. आपल्याला देऊन आहे ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल एएमटी. आता बघा आपल्याला दोन ट्रायंगल देऊन आहे एबीसी आणि एएमटी. या दोन ट्रायंगल काय करायचे आपल्याला, कन्स्ट्रक्ट करायचे आहे. तर यामध्ये बघा ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एएमटी, वर्टेक्स ए आणि इथे वर्टेक्स ए काय आहे, ए वर्टेक्स काय आहे, दोन्ही ट्रायंगलचा कॉमन आहे. आता दोन्ही ट्रायंगलचा एक वर्टेक्स कॉमन आहे, त्यामुळे हे जे ट्रायंगल आहे जे आपण अशा प्रकारे इथे कन्स्ट्रक्ट केले, हे असे वेगवेगळे ट्रायंगल कन्स्ट्रक्ट होणार नाही. तर हे कसे होणार, तर हे ट्रायंगल जे आहे आपल्याला काय करावं लागणार आहे, एकामध्ये एक, म्हणजे एक मोठा ट्रायंगल आहे त्यामध्ये दुसरा एक छोटा ट्रायंगल असं कन्स्ट्रक्ट करावं लागेल. आता बघू कशा प्रकारे कन्स्ट्रक्ट करायचे. तर बघा इथे काय करायचे आहे आपल्याला, ट्रायंगल एबीसी याच्या तिन्ही साईड आपल्याला गिवन आहे. AB इज इक्वल टू 6, BC इज इक्वल टू 4 अँड AC इज इक्वल टू 5 असं देऊन आहे. ठीक आहे. तर आपण काय करू, एक ग्रेटर साईड कन्स्ट्रक्ट करून टाकू. AB इज इक्वल टू 6. किती आहे, AB इज इक्वल टू 6. त्यासाठी आपण काय करायचं, पहिलं रफ फिगर कन्स्ट्रक्ट करू. काय करू, रफ फिगर. म्हणजे याच्या हेल्पने आपण काय करू, फिगर आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू. ठीक आहे. तर रफ फिगर म्हटलं काय होते बघा, अशी साधी फिगर ड्रॉ करू आपण. तर बघा AB इज इक्वल टू 6 असं अंदाजी आपण कन्स्ट्रक्ट करून टाकायचं, म्हणजे याच्या हेल्पने आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करायला हेल्प होतं. तर बघा AB घेतला आहे आपण किती, AB 6. ठीक आहे. आता बघा BC घ्यायचं 4 आणि AC घ्यायचं 5. तर AC घेऊ आपण 5 म्हणजे ठीक आहे. ओके, ठीक आहे 5 आणि हा झाला ABC. AC 5 आणि हा BC किती देऊ ना तुम्हाला 4. ओके, अशा प्रकारे हा ABC कन्स्ट्रक्ट झालेला आहे. हा आता काय होईल, इकडे काय करायचं, याला हे करायचं आणि याला इकडे वाढून टाकायचं. ठीक आहे. हा काय झालं, आता काय करायचं, याला बिलकुल पॅरेलल लाईन आपल्याला काय करायची आहे, कन्स्ट्रक्ट करायची आहे, बिलकुल पॅरेलल. तर अशा प्रकारे काय होईल, अशी पॅरेलल लाईन कन्स्ट्रक्ट केली. आता बघा ट्रायंगलचं नाव कसं दिलं आपण, ABC इकडून असं अँटी क्लॉकवाईज. तर दुसऱ्या ट्रायंगलला पण तसंच नेम द्यायचं आपल्याला. A इकडे काय येईल M आणि इथे काय येणार T, हा C. ठीक आहे. ABC AMT अशा प्रकारे आपला काय होणार, जो ट्रायंगल आहे तो काय होणार, कन्स्ट्रक्ट होणार. ठीक आहे. तर बघा आपण आता ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू बाय गिविंग द
बाय युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. तर बघा, सर्वात पहिले आपण काय करायचं, ज्या ट्रायंगलचे आपल्याला मेजरमेंट देऊन आहे तो ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करूया. ठीक आहे. तर ट्रायंगल ABC, AB इज इक्वल टू 6 देऊन आहे. ठीक आहे. AB इज इक्वल टू 6 ड्रॉ करू आपण. 6 सेंटीमीटर. ठीक आहे. AB इज इक्वल्स टू AB 6 सेंटीमीटर. ठीक आहे. हां, नंतर काय देऊ ना आपल्याला, AB झाली 6, नंतर BC आहे 4 आणि AC आहे 5. आता काय करायचं बघा, इकडे चॉक घ्यायचा. AC किती आहे 5 सेंटीमीटर. सो 5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं चॉकमध्ये. 5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं. आता काय करायचं, AC म्हटलं आहे ना, तर काय करू आपण, A वरती ठेवायचं चॉक आणि असा वरती असा आर्क मारायचा. ठीक आहे. हां, ओके. हे झालं 5. नंतर काय म्हटलं आहे, AB म्हटलं आहे. AB झालं 6. नंतर काय BC किती आहे 4 सेंटीमीटर. नंतर काय करायचं, 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं चॉकमध्ये असं. ठीक आहे. आणि काय करायचं, B वरती ठेवायचा आणि अशा प्रकारे चॉक मारायचा. ठीक आहे. ओके. तर बघा, या चॉकचा आर्क काय झालं, दोन्ही आर्क कुठे इंटरसेक्ट झाले, हा पॉइंट. ठीक आहे. तर याला नाव द्यायचं AB, हा काय येणार C. ओके. आता इथे काय करायचं, AC जॉईन करायचं. ओके. हां, आणि इथे BC. तर AC किती होता आपला, AC होता 5 सेंटीमीटर आणि BC होता किती 4. अशा प्रकारे आपण ABC ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. आता बघा, आपल्याला रेशो देऊन आहे AB इज टू LM. आता बघा काय म्हटलं आहे, हा रेशो काय देऊन आहे आपल्याला, तर बघा आपल्याला रेशो देऊन आहे AB इज टू LM इज इक्वल्स टू 3:5. म्हणजे AB अपॉन AM इज इक्वल्स टू काय घेऊ आपण 3:3/5. याच्यावरून म्हणू शकतो आपण AB इज इक्वल टू 3 आणि AM 5. तर काय आहे ABC, हा AB कशाची साईड आहे ABCची, म्हणून ABC ट्रायंगल काय स्मॉल आहे आणि AM काय म्हणू आपण ग्रेटर ट्रायंगल म्हणू. म्हणजे आता जो आपल्याला काय करायचा आहे, नेक्स्ट AMT ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे, तो काय येणार असा बाहेर येणार. म्हणजे याला पॅरलल आपल्याला साईड ड्रॉ करायची आहे. तर यासाठी काय करावं लागतं आपल्याला बघा, एक काय करू आपण, एक ॲक्यूट अँगल इथे काय करायचा ड्रॉ करायचा. म्हणजे काय करायचं, ह्या A पासून काय करू आपण, हे अशी लाईन ड्रॉ करायची. बघा अशी. काय झाला इथे, काय झाला A पासून काय झाला, एक ॲक्यूट अँगल ड्रॉ झाला. ठीक आहे. अशा प्रकारची. हा ठीक आहे. आता काय करायचं बघा, आता काय करायचं, AB अपॉन AMT इज इक्वल टू 3/5. यामधला ग्रेटर नंबर कोणता आहे 5. तर काय करायचं, ही जे लाईन आपण ड्रॉ केली याला काय करायचं, 5 इक्वल पार्टमध्ये काय करायचं आपल्याला डिवाइड करायचं आहे. तर मग काय करायचं, ह्या चॉक घेतला आपण, चॉकमध्ये काहीतरी समथिंग डिस्टन्स घ्यायचं आणि काय करायचं, या लाईनला काय करायचं इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचं. म्हणजे असं अशा प्रकारचे चॉक मारायचे आपण. ठीक आहे. इथे नंतर काय करायचं, इथे ठेवायचं अशा प्रकारे. ठीक आहे. नंतर ठीक आहे. अशा प्रकारे काय केलं आपण, याला 5 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केले या लाईनला. आता इथे नाव देऊन देऊ आपण A1, A2, A3, A4 अँड A5. ठीक आहे. हा आता बघा, आता काय झालं, ABच्या समोर कोणता नंबर आहे 3. तर बघा A3, हा A3 आणि हा ABC ट्रायंगलचा हा कोणता पॉईंट B. याला काय करू आपण कनेक्ट करून देऊ असा.
लाईननी जॉईन करून द्यायचं असं, ठीक आहे. हां, आता ही लाईन मिळाली आपल्याला बी आणि हे A3. आता काय करायचं आहे आपल्याला, या लाईनला काय करायचं आहे, पॅरलल लाईन अशी ड्रॉ करायची आहे इकडे, ठीक आहे, अशी समोर. तर काय करू आपण, हे जे काय करू आपण, AB जी साईड आहे ना, ABC ट्रायंगलची AB साईड, कोणती साईड, AB, याला काय करायचं, समोर एक्सटेंड करून टाकायचं, ठीक आहे, केलं. हां, नंतर इथे सुद्धा BC ला एक्सटेंड करू आपण समोर, ठीक आहे, अशा प्रकारे. हां, आता बघा, आता काय करायचं, चॉक घ्यायचा, घेतला चॉक, चॉक घ्यायचा. आता काय करायचं आपल्याला, A5 वरून पॅरलल लाईन ड्रॉ करायची. कशी काय, कारण की AM इज इक्वल टू काय 5 आहे ते. तर बघा काय करायचं, अशा प्रकारे हा चॉक घ्यायचा आणि काय करायचं, हे जे डिस्टन्स आहे ना A5 to A4 याच्यापेक्षा थोडं काय करायचं, कमी डिस्टन्स घ्यायचं, ठीक आहे. चॉकमध्ये असं थोडं कमी डिस्टन्स घ्यायचं यापेक्षा आणि असा आर्क मारायचा. काय करायचं, असा आर्क मारायचा. केला, मारला आपण आर्क. हां, असाच सेम मेजरमेंटचा आर्क, याला काय करायचं, डिस्टन्स हे जे मेजरमेंट आपण घेतलाय चॉकमध्ये हे याला चेंज न करता काय करायचं, आता A3 वरती ठेवायचं. असं काय आहे, ABCचा रेशो काय इथे 3 आहे ना, म्हणून काय करायचं, A3 वरती ठेवायचं आणि असा समोर आर्क मारायचा, असा, ठीक आहे. मारला आर्क, ओके, असा, ठीक आहे. हां, आता काय करायचं बघा, हा आर्क या साईडला इंटरसेक्ट झाला आणि या लाईनला इकडे इंटरसेक्ट झाला. तर हा इंटरसेक्टिंग पॉईंट इथून एवढं, ठीक आहे, हे डिस्टन्स मेजर करायचं या चॉकमध्ये, हे डिस्टन्स घ्यायचं, ओके. आता या डिस्टन्सचा चॉक काय करायचं, हा पहिला चॉक या लाईन सोबत कुठे इंटरसेक्ट झाला, इथे. तर या इंटरसेक्टिंग पॉईंटवरती इथे ठेवायचं, ओके, इथे ठेवायचं आणि अशा प्रकारचा काय करायचं, इथे आर्क ड्रॉ करायचा. बघा आपल्याला हा आर्क आणि हा आर्क याचा काय मिळाला, आपल्याला इंटरसेक्टिंग पॉईंट मिळाला इथे असा, ठीक आहे. त्याला असं हे करायचं आणि इथून काय करायचं, सीधी अशी बिलकुल स्ट्रेट लाईन कन्स्ट्रक्ट करून टाकायची. आपल्याला अशा प्रकारे काय मिळेल, पॅरलल लाईन मिळेल, ठीक आहे. बघा, ठीक आहे, मिळाली. या लाईनला पॅरलल लाईन आपल्याला ड्रॉ करायची होती, दिसतंय का पॅरलल, ओके. तर ही लाईन आणि ही लाईन काय आहे, पॅरलल आहे. अशा प्रकारे ही लाईन पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे. आता बघा इथे कोणता पॉईंट येणार, बघा A आणि इथे M, तर हा येईल M, ठीक आहे. हां, आता काय करू आपण, या पॉइंट वरून या BC साईडला काय करायचं, आपल्याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे. तर सेम प्रोसिजर काय करायचं, आपल्याला वरती पण काय करायचे आहे, फॉलो करायचे आहे. तर काय करायचं, सेम प्रोसिजर, चॉक घेतला आपण. हां, आता काय करायचं, चॉक मध्ये काय करायचं, समथिंग डिस्टन्स घ्यायचं आणि असा आर्क ड्रॉ करायचा, ठीक आहे. घेतला असा आर्क, ठीक आहे. हां, आता याच डिस्टन्सचा आर्क काय करायचा, बी वरती ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आर्क मारायचा, ठीक आहे. हां, घेतला आर्क. हां, आता काय करायचं, हे आणि हा इथून एवढं डिस्टन्स काय करायचं, आपल्याला चॉकमध्ये घ्यायचं आहे. घेतलं. आता काय करायचं, या आर्कचा हा आर्क या लाईन सोबत कुठे इंटरसेक्ट झाला, इथे. तर हा इंटरसेक्टिंग पॉइंट वरती इथे ठेवायचं असं आणि इकडे अशा प्रकारे आर्क याला इंटरसेक्ट करायचा, ठीक आहे. हा, आता हे दोन्ही आर्क कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झाले असं त्याला काय करायचं, नोट करायचं, ठीक आहे. आणि हा M पॉइंट आणि हा दोन्ही आर्कचा इंटरसेक्टिंग पॉइंट, या दोन पॉइंट मधून काय करायचं, सीधी काय करायचं, लाईन ड्रॉ करायची आपल्याला, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला काय मिळेल, अशी पॅरलल लाईन मिळेल, ठीक आहे. तर बघा दिसतं, या लाईनला ही लाईन पॅरलल आहे, ओके. तर अशा प्रकारे काय करायचं, आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची. आता बघा इथे कोणता पॉइंट आहे, T. तर बघा ABC हा एक ट्रायंगल झाला आपला ABC आणि दुसरा ट्रायंगल कोणता, AMT. अशा प्रकारे काय केले आपण, दोन्ही ट्रायंगल काय केले, कन्स्ट्रक्ट केले, ठीक आहे. तर बघा हा सेकंड टाईप कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगलचा आणि हा कधी फॉलो करायचा, जेव्हा
ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल AMT हे काय दोन ट्रायंगल सिमिलर आहे, बट यामध्ये काय आहे, जो वर्टेक्स A आहे, इथे पण A आहे, इथे पण A आहे, काय आहे, एक वर्टेक्स काय आहे, कॉमन आहे. जेव्हा एक वर्टेक्स कॉमन राहते तेव्हा अशा प्रकारे हे काय करावं लागतं, आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागतं. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे.